नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण जो घटक निवडलेला आहे तो NMMS परीक्षेच्या दृष्टीने बौद्धिक क्षमता चाचणीच्या म्हणजे विसंगत संख्यामधला प्रश्न जो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण या घटकावर ॲव्हरेज 3 प्रश्न तर दरवर्षी आलेले आहेत आणि एकाखाली एक 3 प्रश्न येतात. ठीक आहे, तर गटाशी न जुळणारी संख्या शोधा किंवा विसंगत पद ओळखा अशा आशयाचा हा प्रश्न आहे. आणि 2016-17 पासून जर 23-24 पर्यंत विचार केला तर एकूण 29 प्रश्न या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की आलेले आहेत. चला तर वेळ न घालवता सुरू करूयात. पहिल्यांदा विचार करूयात की नेमके प्रश्न कशा प्रकारचे असतात. तर तुम्हाला एक गट दिला जातो, 4 संख्या गट दिले जातात. मग त्या संख्या 2 अंकी असतील, 3 अंकी असतील, 4 अंकी असतील. ठीक आहे, कधी कधी 5 अंकी सुद्धा असतात, कधी कधी जोड्या असतात. असे 4 संख्या गट दिलेले असतात आणि ते एका विशिष्ट नियमात असतात. त्यातले 3 जण, एक जो असतो तो नियम पाळत नसतो आणि तोच अक्षरगट आपल्याला काय करायचा असतो, उत्तर म्हणून निवडायचा असतो. ठीक आहे, आता बघा ह्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, अंकांची बेरीज पटपट करता येते का पाहायचे. सगळ्यात पहिल्यांदा कुठली गोष्ट क्लिक करून बघायची, अंकांची बेरीज. नंतर अंकांची वजाबाकी सुद्धा कधी कधी गरजेची पडते, वजाबाकी आहे. नंतर गुणाकार आहे, अंकांचा गुणाकार. आणि सगळ्यात शेवटी अंकांचा भागाकार सुद्धा चेक करून पाहायचा आहे. ठीक आहे, तो शक्यतो भागाकारावर नाही, परंतु तरीसुद्धा आपल्याला चेक करता आला पाहिजे फास्ट एकदम. नंतर वर्ग, त्याचबरोबर घन, संख्यांचे वर्ग घन. त्याचबरोबर कधी कधी काय होतं, n वर्ग अधिक 1, n वर्ग वजा 1 अशी ट्रिक पण असते. ठीक आहे, किंवा n घन अधिक 1, n घन वजा 1 अशी सुद्धा ट्रिक तुम्हाला दिसते. म्हणजे घन अधिक 1 किंवा घनसंख्या वजा 1 अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला संख्या दिसतात. ठीक आहे, तर तेही तुम्हाला पटकन चेक करायचं आहे. त्याचबरोबर विभाज्यतेच्या कसोट्यांवरती सुद्धा प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला येतात. म्हणजे तुम्हाला कसोट्या सुद्धा पटपट काय करता आलं पाहिजे, चेक करता आल्या पाहिजेत. विशेषतः 4ची, 6ची, 7ची सुद्धा, कधी कधी 11ची कसोटी, 9ची, 3ची, या कसोट्या तुमच्या एकदम फास्ट पाहिजेत आणि पटपट तुम्हाला व्हेरीफाय करता आलं पाहिजे. त्याचबरोबर कधी कधी संख्यांचे प्रकार म्हणजे ज्याच्यामध्ये मूळ संख्या, त्याचबरोबर संयुक्त संख्या याच्यावरती प्रश्न येतात. त्याचबरोबर कधी कधी ज्याला आपण काय म्हणतो परिमेय संख्या, अपरिमेय संख्या याच्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला येतात. त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्या व्याख्या काय पाहिजेत, क्लिअर पाहिजेत, आपल्याला पटकन सांगता आल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं तुमच्या त्या व्याख्या, त्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे. या किमान गोष्टी आहेत, याच्यापेक्षा सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ज्यावेळेस आपण प्रश्न घेऊ त्यावेळेस समजणार आहेत. चला तर सुरू करूयात. एकूण 29 प्रश्न, त्यातला हा प्रश्न आहे 2016-17च्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्रमांक 51. पहा प्रश्न काय आहे, 473, 891, 275 आणि 644. तुम्हाला 4 वेगवेगळे संख्या गट दिलेले आहेत. सुरुवातीला आपण त्यांची बेरीज करून बघूयात. 4 अधिक 7 11 अधिक 3 किती होते बेरीज, 14 आली. दुसऱ्याची बेरीज बघून घ्या, तर 8 आणि 1 9, 9 आणि 9 18, याची बेरीज 18 आली. तिसऱ्याची बेरीज बघून घेऊयात आपण, 2 अधिक 7 9, 9 अधिक 5 14. ठीक आहे, मग हे सुद्धा 14 आली पाहिजे. आता 6 अधिक 4 10, 10 अधिक 4 14. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की यातला कोणता संख्यागट वेगळा आहे. तर संख्यागट आहे तुमचा दुसरा, जो कसा आहे वेगळा आहे. ठीक आहे, म्हणजे इथं मी बेरीज करून बघितली. गुणाकार करावा लागतो, कधी कधी वर्गसंख्या वगैरे आहेत का हे सुद्धा पाहावं लागतं. उद्यात प्रश्न पुढचा 52वा प्रश्न होता. काय प्रश्न बघा, 316, 156, 272 आणि 182. असे तर प्रश्न पाहिले कीच लगेच लक्षात आलं पाहिजे आपल्या. 316 बघा, शेवटचे 2 अंक बघा. सगळे जरी पर्याय बघितले तर यातले 3 पर्याय असे आहेत की ज्याच्या शेवटच्या 2 अंकांना 4 भाग जातो आणि 4ची कसोटीच आहे. शेवटच्या 2 अंकांना भाग गेला की मागं किती पण संख्या असू द्या त्या पूर्ण संख्येला भाग जाणार असतो. म्हणून यापैकी ही संख्या 4 ने विभाज्य आहे, ही सुद्धा 4 ने विभाज्य आहे, 272 सुद्धा 4 ने विभाज्य, परंतु 182 मधल्या या 82ला 4 ने भाग जात नाही. म्हणून याच्यातला वेगळा जर तुम्ही पर्याय काढायचा प्रयत्न केला तर तो कोणता असणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो, पर्याय क्रमांक 4. का तर 4 न विभाज्य नाही, बाकी पर्याय 4 न विभाज्य आहेत. 2016-17चा पुढचा प्रश्न क्रमांक 53. बघा प्रश्न कसा आलेला होता तो. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला हा वेळखाऊ प्रश्न होता, लक्षात घ्या. आता जर समजा तुम्हाला हा भाग घालवला
तर इथं काय होतं माहिती आहे का मित्रांनो, ह्याचं उत्तर जे आहे ना ते कसं येतं माहिती आहे का, तुमचं उत्तर थांबतं, ठीक आहे, म्हणजे खंडित येतं, ठीक आहे, कसं येतं, खंडित येतं, म्हणजे उत्तर काय होतं, थांबतंय, ठीक आहे. दुसरा जो पर्याय याचं सुद्धा जर तुम्ही उत्तर भाग घालवला तर काय होतं, खंडित येतं, ठीक आहे, किंवा अखंड येतं, परंतु कसं येतं, एक मिनिट, ह्याचं उत्तर जर तुम्ही काढलं, भाग घालवा, कारण त्याला खूप वेळ लागेल म्हणून मी करून दाखवत नाहीये. तर याच्यात काय होतं माहिती आहे का, अखंडित येतं, परंतु काय होतं, अखंडित येतं परंतु काय होतं, अनावर्ती येतं. अनावर्ती म्हणजे काय, की समजा 3.14535879123 अशा पद्धतीने, म्हणजे काय की आवर्तन तर होतंय परंतु एक विशिष्ट संख्या किंवा संख्यागट आवर्त होतंय का, तर नाही. परंतु यातला जो तिसरा पर्याय जो आहे, जो हा पर्याय, ह्याचा जर भाग घालवला ना तर काय होतं, समजा काय जे उत्तर तुमचं येत असेल त्याच्यानंतर काय होतं, 3 नंतर त्या 3चं रिपिटेशन होतं, ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपण हे शिकलेलो आहोत की जर समजा भाग घालवला, दशांश रूप जर कसं असं आलेलं असेल, अखंड आणि आवर्ती, अखंड आणि कसं आवर्ती, जर अखंड आवर्ती आलं, अखंड पण चालू आहे आणि कसं आहे, आवर्तन पण घडतंय, तर अशा वेळेस ती संख्या जी असते ती कशी असते, परिमेय संख्या असते. त्याच्यामुळं फक्त ही जी संख्या आहे 17/24 एवढी एकच संख्या परिमेय आहे. बाकीच्या सगळ्यांमध्ये काय होतं, अखंड येतं परंतु काय होतंय, अनावर्ती येते. त्याच्यामुळं बाकीच्या संख्या ह्या काय आहेत, अपरिमेय आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न 54वा, अगदी सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही काढलंही असेल. तर बघा, ह्या दोन संख्या 18, 63, तर याच्यामध्ये 18 आणि 63 ह्या दोन्ही संख्यांना एका विशिष्ट संख्येनं भाग जातो का, हे पहिल्यांदा चेक करा, ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस चेक करायला जाल तर त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की ह्या 18ला आणि 63ला दोघींना भाग जाणारी संख्या आहे 9. पण 9 गुणुले 2 केलं आणि 9 गुणुले काय केलं, 7 केलं. 9 7 63, 9 2 18, म्हणजे एका विशिष्ट संख्येनं पहिल्या संख्येला 2 गुणुले 2 आणि दुसऱ्या संख्येला गुणुले 7 केलं की येते. इथं चेक करूयात. तसंच बघा, गुणुले 2 म्हणजे 6 गुणुले 2 करा आणि 6 गुणुले किती कराल, 7, म्हणजे बघा ती बरोबर ट्रिक बसते, ठीक आहे. मग तसंच खालचा पर्याय चेक करूयात. इथे या ठिकाणी बघा, किती गुणुले 2, तर 5 गुणुले 2, पण किती गुणुले, या ठिकाणी 7 पाहिजे ना, तर 7 गुणुले जर समजा तुम्ही किती केलं, 5 केलं, तर 7 5 किती येते, 35, परंतु इथं आले 45, म्हणजे हा पर्याय वेगळा खात्रीनं आहे. पुढचा हा पण बघूयात. तर 12 2 24 आणि लगेच इकडं 12 गुणुले 7, 12 7 84, म्हणजे हे जे 3 पर्याय आहेत, 1 2 आणि 4, हे पर्याय काय आहेत, बरोबर आहेत, एका विशिष्ट सूत्रानं बांधलेले आहेत. परंतु पर्याय तिसरा जो आहे तो कसा आहे, वेगळा आहे, म्हणून तो विसंगत आहे. हे झाले 2016-17चे एकूण 4 प्रश्न, ठीक आहे. आता वळूयात 17-18चे एकूण 3 प्रश्न आले होते आणि प्रश्न क्रमांक 89 प्रश्न काय म्हणतो पहा, 350 130. आता पहा, संख्या पाहिल्या की लक्षात येतं, 350 नंतर तुम्हाला दिलंय 130, नंतर दिलंय 520 आणि 740. आता ह्या संख्या पहा तुम्ही व्यवस्थित, ह्या कुठल्या तरी घनसंख्येच्या जवळच्या संख्या तुम्हाला दिसतील. 350 जी संख्या आहे ना, याच्या जवळची जर संख्या बघायला गेलं घनसंख्या, तर कोणती आहे पहा बरं मित्रांनो, 7चा घन. 343 येतो, बरोबर आहे. 7चा घन अधिक किती टाकलंय, 43 मध्ये किती टाकल्यावर 50 होतो, 7, म्हणजे 7चा घन अधिक 7 केलंय. इथं काय केलंय पहा बरं, 5चा घन 125 अधिक किती केलंय, 5 केलंय, म्हणजे ज्या संख्येचा घन तीच संख्या तुम्हाला तिथं काय करायचे, टाकायचे. पुढं 512, बरोबर आहे, जो कितीचा आहे, 8चा घन अधिक 8, 520. मग या ठिकाणी 740च्या जवळची संख्या कोणती आहे, तर 740च्या जवळ बघायला गेलं तर डायरेक्ट 729 येतं. मग 729 कितीचा घन आहे, 9चा आहे. 729 अधिक 9 जर केलं तुम्ही तर 740 तुम्हाला भेटतं का, भेटत नाही. याचा अर्थ पहिले 3 पर्याय एका विशिष्ट सूत्रात आहेत, परंतु चौथा पर्याय हा वेगळा आहे, विसंगत आहे, म्हणून 740 हे त्याचं उत्तर आहे. आणि ट्रिक कुठली बसते, तर n घन अधिक n या सूत्रानुसार आपण हा पर्याय वेगळा काढलेला आहे, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न पहा, 90वा प्रश्न आहे. 314 तुम्हाला दिलेले पर्याय पहा, 314, 521, 332 आणि 531. पाहूयात काय आहे. आता घनसंख्या तर जवळच्या बघायला गेलं तर मग नाहीच भेटत आहे आपल्याला, ठीक आहे. आपण एक काम करूया, त्यांच्या अंकांची बेरीज करून बघूयात. 3 अधिक 1 4, 4 आणि 4 8, यांची बेरीज आली 8. 5 अधिक 2 6 अधिक 1 8, यांची पण बेरीज 8 येते.
पुढं 3 आणि 3 6 अधिक 2 8 याची पण बेरीज 8 आली. मग या ठिकाणी बघा पर्याय किती 5 आणि 3 8 आणि 1 9. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा काय आहे वेगळा आहे. 100% ते त्याचं उत्तर असू शकणार नाही. अशा पद्धतीने तुमचं उत्तर काय होतं वेगळं निघतं विसंगत पद निघून येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 2017-18चाच प्रश्न क्रमांक 91 आहे पहा. 234 नंतर 294 364 आणि 434 असे पर्याय आहेत. ठीक आहे. आता इथं काय करायचं पहा मित्रांनो, तर इथं खूप सर्च केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या ज्या संख्या आहेत ना त्या कुठल्या तरी संख्येने विभाज्य आहेत पहा. मग 4 ना आहेत का बघा, 4 ना ही आहे, ही नाहीच आहे, ही पण नाही, म्हणजे 4ची कसोटी बसणार नाही. मग 7ची चेक करायची. अशा कंडिशनमध्ये 7ची कसोटी शक्यतो असते, बराच वेळ गेल्यावर कळतो. मग 234, आता 234ला 7नं भाग जातो का? आता 7ची कसोटी बऱ्याच जणाला माहीत नसते. 7ची कसोटी करायची असेल ना तर काय करायचं मित्रांनो, हे जे 4 आहे की नाही शेवटचा अंक ह्याची दुप्पट करायची. ह्याची दुप्पट किती होते 8 आणि त्या 23मधून 8 वजा करायचं. 23मधून 8 जर वजा केलं तुम्ही तर उत्तर येतं 15. 15ला भाग जातो का? नाही जात. मग ह्याला 7नं भाग जात नाही. इथं चेक करूयात आता आपण. कदाचित त्याचं उत्तर पहिलंच असेल तर काय सांगू. ठीक आहे. पुढचं बघूयात आपण. आता पुढची संख्या तुमची आहे 294. मग 4ची दुप्पट करा 8. 29मधून 8 वजा करा 21. 21ला भाग जातो का? जातो. म्हणजे याला सुद्धा 7नं भाग जातो. पुढं बघूयात 364. 3 6 4. 4ची दुप्पट किती केली? 8 होते. वजाबाकी केली 28 झाली. 28ला भाग जातो का? यस. म्हणजे 364ला सुद्धा 7ने भाग जातो. तसंच या ठिकाणी 4ची दुप्पट करा किती होते? 8 आणि 41मधून जर तुम्ही 8 वजा केलं तर उत्तर तुमचं येतं 35. 35ला 7नं भाग जातो का? जातो. म्हणजे या 3 संख्यांना 2 3 आणि 4 या तीनही पर्यायांना 7नं भाग जातो. फक्त पर्याय क्रमांक पहिला हा 7ने विभाज्य नाही. म्हणून तुमचं उत्तर त्या ठिकाणी काय असणार आहे 234 पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता हे झालं 2017-18चे प्रश्न. आता वळूयात पुढच्या प्रश्नपत्रिकेत. या वर्षी सुद्धा 3 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. 2018-19ची प्रश्नपत्रिका घेतोय आपण. त्यातला पहिला प्रश्न आपण घेतोय जो क्रमांक आहे 48वा. 224 216 264 आणि 232. ठीक आहे. आता बघा काय झालं याच्यामध्ये तुम्हाला उत्तर ह्यानं काय केलं होतं, उत्तरं जे दिली होती तुम्हाला ती उत्तरं दिली होती. उत्तर क्रमांक 1 आणि 4 दिलं होतं. काय दिलं होतं? उत्तर 1 आणि 4. आता 1 आणि 4 उत्तर बघा कसं येत आहे. तर या ठिकाणी 4 उत्तर तर मला वाटत नाही कसं येईल बघा. इथं तर 4नं भाग जातोय, इथं पण जातोय, इथं पण जातोय आणि इथं सुद्धा जातो 4 8 32. ठीक आहे. म्हणजे 4 ऑप्शन काय मला सांगता येणार नाही की कशामुळे दिलाय, परंतु एक ऑप्शन कशामुळे आहे ते मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. तिथं काय झालं बघा, हे जे 2 आहे की नाही 2. ठीक आहे. म्हणजे पहिली संख्या आहे ना पुढच्या 2 संख्यांच्या घातांकामधली आहे. आता बघा इथं जसं 2 आहे. ठीक आहे. आता पहिला पर्याय उत्तर आहे त्याच्यामुळे तो त्याच्यात असणार नाही, तो विसंगत आहे. तर 2 आणि पुढं जे 16 आलंय ना ते 2चा कितवा घात आहे? 4था घात आहे पहा. ठीक आहे. पुढचं बघा 2 आणि 2च्या पुढं काय आलं? 64. 2 हा 64 हा 2चा 6वा घात आहे आणि हा 2च्या पुढं 32 आहे. जो 32 आहे ना तो 32 कितवा घात आहे माहिती आहे मित्रांनो? तर 2चा 5वा घात आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 2चा 5वा घात म्हणजे कसं लिहावं लागेल? 2चा 5वा घात. ठीक आहे. परंतु हा एकमेव पर्याय आहे की जो 2च्या घाताच्या स्वरूपात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर असलं पाहिजे. आय होप की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगाल की पर्याय 4 हे उत्तर कशामुळे आहे. ठीक आहे. पण 1 आणि 4 दोन्ही पर्याय तुम्हाला बरोबर दिलेले होते मंडळाने. ठीक आहे. पुढे जाऊयात. अपूर्णांकावरचा प्रश्न आहे पहा. 98/112 133/154 नंतर 119/136. पुढचा आहे 154/176. आता बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की ह्या ज्या संख्या आहेत ना एका विशिष्ट संख्येनं दोन्ही संख्या छेद आणि अंशाच्या भाग जाणाऱ्या आहेत. जसं 98चा विचार केला ना तर दोघांना पण 14नं भाग जातो पहा. ठीक आहे. आणि भाग घालवल्यावर उत्तर काय येतं ते पण महत्वाचं आहे. 14 7 98 आणि 14 8 12 उदर्शे म्हणजे 112. 710 आलं. डन. पुढे जाऊयात. आता ह्या पण पर्यायाला बघा 119 आणि 136. 17 70 म्हणजे दोन्ही संख्यांना कितीनं भाग बसतो? 17नं. 17 70 1900 आणि 17 8 3600 म्हणजे या ठिकाणी सुद्धा 710 आलं. हा पर्याय बघूयात आता. हा पण कितीनं भाग जातो? 154 म्हणजे बघा 22नं जात असेल. ठीक आहे. मग 22 7 54 107 आलं आणि 22 8 176
म्हणजे ह्या तीन संख्या 1 पर्याय 1 3 आणि 4 ह्या तिन्ही संख्यांना एका विशिष्ट संख्येनं छेद आणि अंशाला भाग जातो, परंतु 133/54 जर कड तुम्ही गेलात 154 कडं तर तुम्हाला दिसेल की 133ला 19 भाग जातोय की, ठीक आहे भाग जातो, परंतु 154 19 8 154 होत आहे का, तर नाही. तर या ठिकाणी काय होत आहे 9 8 72 म्हणजे 152 या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं, परंतु 154 दिले, त्यामुळं हा पर्याय जो आहे तो काय होतोय तुमचा वेगळा निघतोय. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2018-19चा पुढचा प्रश्न क्रमांक 50वा प्रश्न पहा. 69 21 651 571 आणि 6741. आता संख्या पहा काय दिसतं बघा, 6 7 6 अधिक 9 15 15 अधिक 3 18, म्हणजे कदाचित ही संख्या 9 भाग जाणारी असेल. पहा 18 तर आहे, पुढे बघूयात 6 अधिक 5 11 अधिक 1 12, 12ला कुठं 9 जाणार, ठीक आहे 3 भाग जाणारे असतील. ठीक आहे, याला पण 3 भाग जातो, याला पण 3 भाग जातो, पुढे चेक करूयात. 5 अधिक 7 7 अधिक 5 12 आणि 1 13, कदाचित हे उत्तर असेल, आपण बाजूला घेऊयात. नंतर 6 अधिक 7 किती होतात 13, 13 अधिक 1 14, 14 अधिक 4 18. आता बघा पर्याय 1 पर्याय 2 आणि पर्याय 4 या संख्या ज्या आहेत त्यांच्या बेरजा ज्या आहेत त्या 3 विभाज्य आहेत. 3 काय आहेत विभाज्य, 1 2 आणि 4चे, परंतु पर्याय 3 हा वेगळा आहे, तो 3 विभाज्य होत नाही, म्हणजे अंकांची बेरीज 3 विभाज्य नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं 100% काय असणार आहे उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 2018-19 पर्यंतचे प्रश्न आपण घेतले आहेत. आता आपण पुढची प्रश्नपत्रिका बघूया 2019-20. पहिला प्रश्न पहा 243 576 936 आणि 213. इथं पण पाहूयात 4 अधिक 2 6 6 अधिक 3 9 9 विभाज्य, कदाचित 3 किंवा 9ची कसोटी बसत असेल. पहा 5 अधिक 7 7 आणि 5 12 12 आणि 6 18. ठीक आहे, म्हणजे याला बघा 3 पण जातोय आणि 9 पण जातोय सध्या तरी. ठीक आहे, 9 अधिक 3 9 अधिक 3 किती होतात 12 12 अधिक 6 18, याला पण 9 भाग जातो. शेवटचा पर्याय बघूयात आता. तर 2 अधिक 1 3 3 अधिक 3 6. आत्ता पहा जर 3 भागाचा विचार केला तर सगळ्यांना जातो, पण आपण 9 भाग कोणाकोणाला जातो ह्याचा विचार करूयात. तर 9 भाग चौथ्या पर्यायाला जात नाही, म्हणून शेवटचा पर्याय जो आहे तो काय असणार आहे विसंगत असा पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. 19-20चा पुढचा प्रश्न क्रमांक 56 बघा काय म्हणतोय. 925 216 576 आणि 704 असे पर्याय आहेत. आता बघा 216 हा काय आहे घनसंख्या आहे, 576 वर्गसंख्या आहे, 924 कशातच बसत नाही. मग या ठिकाणी पर्याय नेमका कोणता वेगळा आपल्याला करायचा हे आपल्याला पाहावं लागणार आहे. ठीक आहे, मग आपण याच्यात पण आपण असं करूयात की यांच्या अंकांची बेरीज जर केली तर बेरीज काय येते ते पाहता येईल आपल्याला. ठीक आहे, किंवा पहिला जो पर्याय आहे तो 925 आहे मित्रांनो. ठीक आहे, पण पर्यायामध्ये काय गोंधळ केला बघा यांना. ठीक आहे, बघा काय झालाय गोंधळ इथं पर्यायामध्ये काय केलं पहा, इथं 925 आहे. ठीक आहे वरती, आणि पर्यायामध्ये 924 दिलंय. ठीक आहे, मग आता मंडळानं तर ह्याचं उत्तर 1 दिलंय. मग उत्तर 1 देण्याचं मला वाटतं एकमेव इंटेन्शन असं असणार आहे की ही संख्या कशी आहे बघा बरं विषम आहे, आणि पर्याय त्यांना काय केलं शब्द त्या ठिकाणची संख्या चुकीची दिलेली आहे. परंतु इथं 924च्या ऐवजी काय पाहिजे होतं 925 पाहिजे होतं. 925 जर असलं असतं तर 100% आपल्याला असं म्हणता आलं असतं की हे विषम आहे. परंतु थोडंसं कन्फ्युजन तिथूनच आहे, त्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि मंडळानं ह्याचं उत्तर आहे ना ते 1 दिलेलं आहे, म्हणजे 925 जर असतं इथं तर बघा ह्या सगळ्या सम झाल्या असत्या, एकटीच विषम झाली असते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. पुढचं बघूयात त्याच वर्षातला 19-20चाच प्रश्न आहे. 27 57 63 18 28 81 36 96. ठीक आहे, आता बघा काय होतं इथं. पहिली जोडी 27 आणि 57, दोघाला पण 3 भाग जातो बघा, 3 विभाज्य आहे. दुसरी जोडी बघा बरं 3 विभाज्य आहे का 63, म्हणजे 6 आणि 3 9 8 आणि 1 9 जातो. पहिल्या जोडीला पण जातो, दुसऱ्या जोडीला. आता तिसऱ्या जोडीत बघा 28ला भाग जात नाही मित्रांनो 3. शेवटची जोडी बघूयात
तर 6 आणि 3 9, 9 आणि 6 15 म्हणजे या दोघांना सुद्धा भाग जातो. म्हणजे पर्याय क्रमांक म्हणजे याच्यातला जो 28 81 आहे, जो पर्याय 3 आहे, हा एकमेव असा पर्याय आहे की दोन्हीही संख्यांना 3 न भाग जात नाही, एकालाच जातो. म्हणून पर्याय 3 हे त्याचं उत्तर असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, चला वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. 1365, 5713, 9876 आणि 4321, 4321. आता इथं बघूयात काय होतं आहे गंमत. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण असा विचार करूयात, यांच्या बेरजांचा बघूयात. 3 आणि 1 4, 10 15, 15 जर म्हटलं तर यांची बेरीज 16 होते पहा. ठीक आहे, मग बेरजेचं काही बसणार नाही. संख्या लिहूयात म्हणजे लक्षात येईल. 3 3 6 5. आता बघा बेरजा काय येतात. या दोघांची बेरीज जर केली तर 6, या दोघांची केली तर 9. तसं या पुढच्याचं बघा बरं. 5 7 1 3, या दोघांची बेरीज केली तर 8, या दोघांची केली तर 8. ठीक आहे, विसंगत असेल दोघांपैकी एखादा काय माहिती. पुढं 98 76, या दोघांची केली तर किती होते बेरीज बघा. 9 6 15. ठीक आहे, आणि मधल्यांची जर केली तर 8 अधिक 7 15. ओके ओके ओके, म्हणजे बघा इथं पण 8 आहे, इथं पण 8 आहे, इथं पण 15, इथं पण 15 आहे. ठीक आहे, मग शेवटचा पर्याय आपण फक्त पाहूयात. तर शेवटचा पर्याय जो आहे तो आहे तुमचा 43 21. या दोघांची बेरीज करा 5 आणि मधल्या दोघांची करा 5. म्हणजे एकमेव पहिला पर्याय ज्यांच्या मधल्या दोघांची आणि शेवटच्या दोघांची बेरीज वेगवेगळी आहे. बाकीच्यांची काय आहे, अगदी समान बेरीज तुम्हाला दिसते. म्हणून पर्याय 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वळूयात 20-21च्या प्रश्नपत्रिकेकडे. आता 20-21ला एकूण 3 प्रश्न आले होते. ठीक आहे, त्यातला पहिला प्रश्न पहा काय आहे. 101 416 208 327. आता पहा प्रश्न पाहिले की लक्षात आलं असेल. तर या ठिकाणी कशी गंमत झाली पहा. 1 चा घन 1, 4 चा घन नाही, 4 चा हा वर्ग आहे. ठीक आहे, इकडे बघूयात. 2 चा घन 8, 3 चा घन 27. म्हणजे घन संख्या अशा पद्धतीच्या ह्याच्यात आलेले, परंतु या ठिकाणी 4 16 काय आलेले, वर्ग आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं विसंगत पद असणार आहे. ठीक आहे, 20-21च्या पुढच्या प्रश्नाकडे. आता हाही प्रश्न खूप सोपा होता पहा मित्रांनो. 1.11/25 असं दिलेलं आहे. ठीक आहे, याला आपण काय करूयात, पूर्णांक स्वरूपात आणूयात. ठीक आहे, म्हणजे आपण आता हे सध्या कसं आलेलं आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आले, तर याला आपण अपूर्णांकात घेऊयात. ठीक आहे, छेदाधिक अपूर्णांकात घेऊयात. तर 25 1 25 अधिक 1 11 किती होतात, 36/25. वर्गमूळ निघतंय दोघांचं पण. ठीक आहे, तसंच पुढच्या प्रश्नाचा विचार करूयात. आता 36 1 36 अधिक 13 49/36 वर्गमूळ निघतंय. नंतर पुढचा पर्याय बघूयात. आता पुढचं काय म्हणतो बघा. 16/85 80 अधिक 3 83/16 याचं वर्गमूळ निघतंय का, निघत नाही. आणि पुढचा जो पर्याय आहे 25 5 1600 म्हणजे 100 किती झाले 125 अधिक 19 144 छेद किती 25. आता पहा मित्रांनो, दोन्ही नंबर वर्गसंख्या आहेत, दोन्ही संख्या वर्गसंख्या आहेत. इथं सुद्धा दोन्ही संख्या वर्गसंख्या आहेत. या ठिकाणी मात्र दोन्ही संख्या वर्गसंख्या नाहीत, पैकी एकच आहे. म्हणून पर्याय क्रमांक जो पहिलाच होता का आपला, नाही मला वाटतं तिसरा, कारण 16/85 अधिक 3 83 म्हणजे पर्याय 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वळूयात 20-21च्या पुढच्या प्रश्नाकडं. 425 325 225 आणि 825. ठीक आहे, आता इथं बघा कसं केलेलं आहे. तर जर आपण बघायला गेलं तर काय होतं पहा. तर 4 2 आणि 5 आपण बेरजा करून बघूयात. सुरुवातीला 4 आणि 2 6 6 आणि 5 11 बेरीज आली यांची. याची किती येते बघा, 5 आणि 5 10 बेरीज आली. याची बेरीज किती येते बघा 9 आली. ठीक आहे, आणि ह्याची बेरीज 8 आणि 2 10 15 बेरीज आली. आता ह्याच्यात बघा बेरजांकडे जर बघितलं तर काय ट्रिक भेटते का बघा. याचं उत्तर आपल्याला याचं उत्तर मंडळानं 1 दिलेलं आहे मित्रांनो. तसं तर 1 2 आणि 3 तिन्ही पण दिलेत, पण ठीक आहे आपण एक कुठलं तरी फाइंड आउट करूत. हां, या लक्षात घ्या, या 3 ज्या संख्या आहेत ना पुढच्या, म्हणजे तिघांच्या बेरज आहेत ना, त्या संयुक्त संख्या आलेत. ही एकमेव कशी आलेली, मूळ आलेले. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आणि जर समजा दुसरी कुठली ट्रिक बघायची म्हटलं, दुसरी म्हणजे पहिलं उत्तर तर आलंय, कारण मंडळाने ह्याची 3 उत्तरं दिलेत. म्हणजे 1 आलं तरी बरोबर द्या, 2 आलं तरी बरोबर द्या, 3 आलं तरी बरोबर द्या. 1 तर का आलंय ते आपल्याला कळालं. आता
आता दुसरा पर्याय जर बघितलं तर माझ्या माहितीच तो बघा असा पर्याय निघू शकतो कसा की या दोघांचा गुणाकार करा 25 चौक 100 25 त्रिक 75 25 दोन्ही 50 आणि 25 8 200 कुठला पर्याय वेगळा वाटतो हा विषम आहे ना ठीक आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 जर उत्तर आलं असेल तर या हिशोबानं 2 पर्याय आलेला असेल आणि जर तिसरं बघायला गेलं तर याच्यामध्ये बघा काय तिसरं पर्याय कशामुळे उत्तर असेल तर एकमेव 225 ही काय आहे वर्गसंख्या आहे बाकी संख्या वर्गसंख्या आहेत का नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा उत्तर असेल म्हणून हे तिन्ही पर्याय ज्याच्यावर कुठलाही एक केला तरी त्याचे मार्क त्याला मिळणार होते ठीक आहे हे झाली 2020-21 ची आता आपण पाहूयात 21-22 ची प्रश्नपत्रिका आता पहा याच्यामध्ये प्रश्न काय आहे तर पहिला प्रश्न अगदी सोपा प्रश्न आहे लक्षात आलं असेल तर 15 आणि 40 बघा पहिल्यांदा काय दिले 15 आणि 40 मग 15 आणि 40चं कसं होतं तर 5 गुणिले 3 होईल बरोबर आहे 5 गुणिले 3 आणि 40चं कसं होत आहे तर 10 गुणिले 4 बरोबर आहे ठीक आहे ही झाली पहिली जोडी आता दुसरी पेअर आपण घेऊयात 18 आणि 56 तर 18 म्हणजे किती त्रिक तर 6 गुणिले 3 18 आणि जोडी 56 आहे तर 56 कसं होईल पहा 14 गुणिले 4 घेऊयात कारण गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 3 अशा पद्धतीचं घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे पुढची जोडी आता मी घेतोय तर पुढच्या जोडीमध्ये काय करूयात आपण 24 आणि 76 किती त्रिक 24 8 गुणिले 3 ठीक आहे आणि 76चं कसं होतं किती चौक 76 तर 19 चौक 76 ठीक आहे 19 गुणिले 4 येतं इथं नंतर 12 आणि 28 तर किती चौक 28 7 गुणिले 4 28 आणि इकडं 12 किती त्रिक 12 4 गुणिले 3 12 आता बघा हे आपण काय केलं त्याचे अवयव पाडले ठीक आहे म्हणजे प्राईम नाही का पाडले परंतु आपल्याला जसे भेटतील त्या पद्धतीने आपण काय केलो पाडत गेलो तर या ठिकाणी बघा बरं काय होतं तर मी 3 आणि 4 अशा पद्धतीने पाडलेत अवयव लक्षात घ्या ठीक आहे 3 आणि 4च्या पटीत आहेत त्या संख्या मग आपण इथं काय करूयात की आता ऑब्झर्व करूयात की यांच्यामध्ये काय आहे 3 4 3 4 तर सगळीकडेच आहे ठीक आहे 3 4 3 4 तर सगळीकडेच आहे परंतु या ठिकाणी बघा ही विषम सम जोडी कशी आहे विषम सम इथं सुद्धा बघा सम विषम इथं सुद्धा सम विषम परंतु एकमेव असा पर्याय आहे कोणता की हा या ठिकाणी बघा 6 कसं आहे 6 तुम्हाला दिसतंय सम आणि 14 कसं आहे मित्रांनो ते सुद्धा दिसतंय सम म्हणून 6 गुणिले 3 वाला पर्याय म्हणजे कोणता पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न त्याच वर्षातला 21-22 मधला प्रश्न आहे पहा प्रश्न असा आहे तुम्हाला संख्या बघा कुठल्या दिलेत 133 326 515 आणि 429 आता आपण यांच्या अंकांची बेरीज सुरुवातीला करून बघूयात तर 133 म्हणजे 3 आणि 3 6 आणि 1 7 बेरीज झाली पहिल्याची दुसऱ्याची बघा 6 आणि 6 12 बेरीज झाली सॉरी 11 बेरीज येईल ना 5 आणि 3 आणि 2 5 5 आणि 6 11 नंतर याची सुद्धा 11 येते याची किती 9 2 11 11 अधिक 4 15 आता पहा सगळ्या संख्यांचा विचार करून उत्तर ह्याच्यात ठरवा उत्तर ह्याचं मंडळानं दिलंय 4 ठीक आहे बरोबर 4 ही कशी संख्या आहे मित्रांनो चौथ्या पर्यायाची बेरीज म्हणजे 15 ही कशी आहे संयुक्त आहे बाकी सगळे कसे आहेत मूळ आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडं 200 500 700 आणि 600 पर्याय तसे खूप भारी वाटतात आहे की नाही तर याचं कसं होणार बघा ह्याचं जर विश्लेषण केलं तर कसं होतंय 100 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 100 मानतो मी तसं 500ला कसं म्हणतात 5 गुणिले 100 700ला कसं म्हणतात 7 गुणिले 100 आणि 600ला कसं म्हणणार 6 गुणिले 100 ठीक आहे आता इथं बघा काय झालंय तर याच्यातल्या 2 5 आणि 7 ह्या ज्या संख्या आहेत त्या कशा आहेत मित्रांनो तर ह्या मूळ संख्या आहेत कशा आहेत मूळ आणि 6 एकमेव संयुक्त संख्या आहे म्हणून 600 हा पर्याय ह्याचा बरोबर असणारा पर्याय असणार आहे आपल्याला आपण फसतो ह्या 2च्या बाबतीत 2 ही मूळ संख्या लक्षात घ्या ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडं याच वर्षाचा 21-22चा आणखी एक प्रश्न आहे पहा 18-27 आता हा प्रश्न अगदी सोपा आहे मला वाटत नाही की मी हा प्रश्न तुम्हाला सोडून द्यावा जसं मगाशी आपण बघत होतो गुणिले 2 आणि गुणिले 3 तसा विचार करा आणि ह्याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला 2022-23च्या प्रश्नपत्रिकेकडे आता 2022-23चे प्रश्न पहा पहिलाच प्रश्न म्हणजे जो अगदी पहिलाच 13वा प्रश्न होता त्या प्रश्नपत्रिकेतला
819, 584, 84 आणि 719 याचं उत्तर मंडळानं 4 दिलेलं आहे. ठीक आहे, पण आता हे 4 उत्तर कसं आलेलं आहे ह्याच्यावर थोडंसं मी जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला. तुमचं उत्तरसुद्धा तुम्ही वेगळं सांगू शकता दुसऱ्या पद्धतीने. ठीक आहे, तर पहा यांचा गुणाकार केला मी. 8 1 8, 8 9 72, गुणाकार किती येतो 72 आला. नंतर 5 गुणिले 8, 8 5 40, 40 चौक 160. ठीक आहे, नंतर आता याच्यात 0 आहे पण शून्याचा विचार मी केला नाही, मी 84 असं पकडलं त्याला. ठीक आहे, आणि मग 8 चौक किती होत आहे 32 होत आहे आणि पुढं 9 7 1 7, 7 9 63 होत आहे. आणि मी या पद्धतीनं या उत्तराच्या निष्कर्षावर आलो. म्हणजे काय की हे सम आहे, हे सम आहे, हे सम आहे असं म्हणण्यापेक्षा हां सम विषमचाच विचार करूयात. तर हे पहिले जे 3 पर्याय आहेत ते तुम्हाला सम दिसतात, शेवटचा पर्याय विषम दिसतो आणि त्यामुळं मी उत्तर काढलंय पर्याय क्रमांक 4. तुमच्याकडे जर ह्याची वेगळ्या कुठल्या पद्धतीने ट्रिक असेल तर नक्की मला शेअर करा, मला आनंद होईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. आता या या प्रश्नात बघा काय गंमत केली आहे त्यांना. 38 17 आणि इथं पण 38 17 दिले. ठीक आहे, जर 38 17 अशा कंडिशनमध्ये मित्रांनो काय करायचं पहा. जर 38 17 हे उत्तर आहे तुमचं आणि ते रिपीट झालंय तर त्यातला जो पहिला पर्याय आहे की नाही म्हणजे तिसरा आणि चौथा तसा असेल तर तिसरा पर्याय हे उत्तर शक्यतो लिहित चला. ठीक आहे, तसं तर त्याचं मार्क तुम्हाला मिळणारच आहे, त्याची अजिबात हे करायची गरज नाही. परंतु या प्रश्नाचं उत्तर मंडळानं 1 दिलं होतं. ठीक आहे, कुठलं दिलं होतं 1 हे उत्तर दिलं होतं. म्हणजे जर समान पर्याय असेल तर त्यातला जो आधीचा आहे तो उत्तर म्हणून दाखवला जात असतो. ठीक आहे, त्यामुळं काळजीनं काय करायचं, जर समान पर्याय असेल तर त्यातला आधीचा हा पर्याय आपल्याला उत्तर म्हणून निवडायचा. आता ह्याचं उत्तर कसं काढलं पहा. 3 अधिक 8 11, बरोबर. 8 आणि 3 11 आणि 1 12, 12 अधिक 7 किती होतंय 19 होतंय. नंतर 6 6 12, 12 आणि 6 18, या दोघांची बेरीज 18 आली. याची बघा 4 4 8, 8 अधिक हे 12, 12 8 20 झालं आणि याची तर तीच येणार आहे 19. ठीक आहे, मग आता बघा हे 2 सम आहेत, हे दोन्ही पर्याय विषम आहेत आणि सारखेच आहेत, त्यामुळे त्यांना उत्तर हे फायनल केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15 त्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न पहा काय आहे. तर प्रश्न दिले 962, 730, 528 आणि 362. पर्याय पाहिले असतील, तुमच्या लक्षातही आलं असेल की काय गंमत झालेली इथं. तर 962च्या आधीचा जर वर्ग बघितला तर तो आहे 961. 961 अधिक 1 आलाय म्हणजे हा 31चा वर्ग आहे अधिक 1. इथं बघा 729 कोणाचा तरी वर्ग आहे मित्रांनो. कोणाचा आहे 27चा, म्हणजे 27चा वर्ग अधिक 1 केलाय. बघा 31चा वर्ग अधिक 1, 27चा वर्ग अधिक 1 आणि 528 बरोबर आहे. कुठली वर्गसंख्या आहे त्याच्या आधीची लक्षात घ्या. 528च्या जवळ कुठली वर्गसंख्या आहे का. ठीक आहे, याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात, शेवटच्या पर्यायाकडे जाऊयात. 362च्या आधीचा वर्ग आहे 361, जो 19चा वर्ग आहे. म्हणजे 19चा वर्ग अधिक 1 हे उत्तर आहे. परंतु 528च्या जवळ वर्गसंख्या अशी 1च्या फरकावर तरी तुम्हाला नसल्याचं लक्षात येतं. ठीक आहे, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं जो 22-23चाच प्रश्न आहे. 4 प्रश्न आले होते यावर्षी. 58-23, नंतर 44-53, 24-65 आणि 35-84. ह्याचं उत्तर आहे 4थं. आणि उत्तर 4थं का आहे तर याच्या एकक स्थानच्या संख्या पाहून तुम्ही सांगू शकाल. ठीक आहे, वळूयात 2023-24च्या प्रश्नपत्रिकेकडं. 7 2 8 9 6 3 7 9 2 8 7 4 आणि 5 6 9 6. ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित पाहिला तुमच्या लक्षात आलं असेल. याचं उत्तर का कुठलं आहे तेही तुमच्या लक्षात आलं असेल. पहा तर काय गंमत केली आहे. 7 2 म्हणजे 72, 8 9 असं मी सेपरेट करतो. 8 9 72, 7 9 63, 7 चौक 28 आणि 9 सख 54 पाहिजे होतं पण इथं आलंय 56. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. वळूयात 19वा प्रश्न. काय प्रश्न आहे पहा. 252, 150, 810 आणि 392. ठीक आहे, पर्याय व्यवस्थित पहा. 252 बेरीज बघा किती होते 9 होते. नंतर याची बेरीज होते 6, याची बेरीज होते 9,
याची बेरीज किती आहे? 9 2 11, 11 अधिक 3 किती होतात? 11 अधिक 3 होतात 14. बघा बेरीज आलेत 9 6 9 14, 3 अविभाज्य, बरोबर आहे. म्हणजे ह्या ज्या 3 संख्या आहेत ना पहिल्या, त्या तुमच्या कशा आहेत? 3 अविभाज्य आहेत. फक्त चौथा पर्याय जो आहे तो 14 आहे, जो 3 अविभाज्य नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय 4. परंतु मंडळानं ह्याचे 2 पर्याय दिले होते, 1 पण दिलता आणि 4 पण दिलता. आता मी 4चं तर उत्तर तुम्हाला सांगितलं, 4 कशामुळे आहे, 1 का आहे ते तुम्ही नक्की शोधाल आणि मला तुमचं उत्तर शेअर कराल. पुढच्या प्रश्नात जाऊयात. 20वा प्रश्न आहे याच प्रश्नपत्रिकेतला. 773, 987, 840 आणि 392 असे पर्याय आहेत. आता इथं बघा, इथं सुद्धा बेरीज करून जर बघितली तर 7 7 14 17 येते, 9 8 17 7 म्हणजे 24 येते. ठीक आहे, पुढं बघूयात अजून. 8 4 12 येते आणि इथं 9 2 11 अधिक 3 14 येते. ठीक आहे, तसं या ठिकाणी त्याचं उत्तर तुम्ही एकही मांडू शकताय, कारण दिसताना तुम्हाला दिसलं असेल की हे सम आहे, विषम आहे. परंतु 1 हे उत्तर मंडळानं दिलेलं नाही, मंडळानं उत्तर 4 सांगितलं. मग 4 उत्तर का आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. 1 दिले आणि आपण जे आत्ता जे काढलंय त्याच्यानुसार काय होत होतं पहा. 1 मिनिट आपण बघूयात अजून एकदा. ठीक आहे, काय केलं होतं पहा. तर या ठिकाणी 7 अधिक 7 किती होते? 14 अधिक 17 यांची बेरीज 9 अधिक 8 किती होते? 17 अधिक 7 24, नंतर 840 म्हणजे 8 आणि 4 12 आणि शेवटचा पर्याय 9 3 12 आणि 2 14. म्हणजे या ठिकाणी बघा हे विषम आहे, म्हणून हेच पर्यायाचं उत्तर आहे. परंतु हे जे उत्तर आहे ते काढण्याची जी पद्धत आहे इथली ती वेगळी आहे. ठीक आहे, म्हणजे अजून एक ट्रिक त्याला बसते असं मला म्हणायचं आहे. मी कुठली ट्रिक वापरली होती पहा. तर इथं हे जे 77 आहे ना, 773 आहे ना, ते 7 ने विभाज्य आहे का बघा. म्हणजे 7ची कसोटी बसते का हे बघायचं मला. तर 3ची दुप्पट करा, किती होते? 6. 6 कमी करा कितीमधून? 77 मधून. 71. 71ला भाग जात नाही. 7ची दुप्पट करा, 7ची दुप्पट होते 14. 14 जर कमी केलं 98 मधून तर 84, भाग जातो. नंतर आता इथं तर काय 84 म्हणजे भाग जाणारच आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नंतर 2ची दुप्पट करा, 4 होते आणि 29 मधून 4 कमी केला 35. 35ला सुद्धा 7 भाग जातो. म्हणजे शेवटच्या 3 पर्यायांना 7 भाग जातो, फक्त पर्याय क्रमांक 1ला भाग जात नाही. दोन्ही पद्धतीने उत्तर तेच येतं. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधला 92 61, 196 83, 243 89 आणि 1729. आता पहा, याच्यातले कुठला ना कुठला पर्याय तरी तुम्हाला जवळचा वाटत असेल. पहा, हा 729 जर ऐकण्यातला पर्याय वाटतो. 1729, नॉट 729. तर ह्याच्याकडे पहा, हा घनसंख्येच्या जवळचा वगैरे आहे का बघा. हो, 12चा घन जो आहे की नाही तो आहे 1728 अधिक 1 आले. हे बाकीचे सुद्धा 100% घनसंख्येच्या जवळचे. मग इथं जर बघितलं तर हा 21चा घन आहे बघा. किती? 21चा घन अधिक 1 असं पाहिजे होतं ना. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण जर याचं जर उत्तर काढलं तर हे जे आहेत ना हे परफेक्ट घनसंख्या आहे. ही घनसंख्या आहे, 21चा घन आहे. हा घन कितीचा आहे? 27चा घन आहे. ठीक आहे, आणि हा घन जर बघायला गेलं तर 29चा घन आहे. म्हणजे हे जे पहिले 3 आहेत ते घनसंख्या आहेत, परंतु चौथा पर्याय हा घनसंख्या नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण विसंगत संख्या या घटकावरचे सगळे प्रश्न 29 प्रश्न एकूण होते ते आपण घेतलेले आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.